मोठी बातमी समोर येते। नगरच्या पाथर्डीत चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झालाय। पागोरी पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील ही धक्कादायक घटना। शाळेतील शिक्षकानेच मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होतोय, मात्र पाथर्डी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही। स्थानिक पुढाकाराच्या हस्तक्षेपातून प्रकरण दडपल्याची माहिती समोर येते। पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली। गावातील एका स्थानिक पुढाऱ्याच्या हस्तक्षेपातून प्रकरण दडपल्याची माहिती देखील समोर येते। या संदर्भात पाथर्डी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही, मात्र गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती स्नेहालय आणि चाइल्ड संस्थेला दिली आहे। आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। संतोष, काय अधिकची माहिती? पागोरी पिंपळगाव आहे। या गावामधील जिल्हा परिषदेची शाळा आहे। या शाळेमध्ये त्याचा चौथीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप होतोय आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून याची चर्चा या गावात सुरू आहे। मात्र पाथर्डी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती जे स्थानिक पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी दिलेली आहे। मात्र गावातील जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ही जी माहिती आहे ती चाइल्डलाईन आणि स्नेहालय संस्थेला दिली आहे आणि चाइल्डलाईन आणि स्नेहालयचे जे पथक आहे ते आता त्या गावात सध्या दाखल झाले आहेत। त्या मुलीशी त्यांनी आता भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात आता पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात जर ही घटना जी गंभीर असेल तर स्थानिक पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही असा देखील प्रश्न आता समोर येतोय। जी, आता आपण पाहतोय की स्नेहालय आणि चाइल्ड लाईन्सच्या पथक या ठिकाणी गावामध्ये दाखल झालेले आहेत। या विद्यार्थिनीची काही चौकशी झालेली आहे का? वेळापूर्वी पथक आहे ते गावात दाखल झाले। मी आपल्याला थोडं थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियाताई फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अंजलीताई, धक्कादायक घटना नगरच्या पाथर्डीमधून समोर येते। चौथीच्या विद्यार्थिनीवरती अत्याचार झालेला आहे, मात्र स्थानिक पुढाऱ्याच्या हस्तक्षेपातून हे प्रकरण आता दडपल्याची माहिती समोर येते। तर सकाळपासून जेव्हा ते कळलं तेव्हापासून इतका धक्का बसला आणि मी माझ्या त्या ग्रुपवर टाकलं, तुमचं लोकशाहीचं खरंच धन्यवाद की तुम्ही ती बातमी लावलीत। आणि कारण हे जे चाललंय ना ते आता खरंच पाहवत नाहीये। चौथीच्या मुलीवर अत्याचार झाला आणि याला तब्बल आज 4था दिवस आहे, पण तिथल्या स्थानिक पोलिसांनी त्यांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही। पुढारी त्यांच्यावर दबाव आणतो आणि आज पहाटे मी सकाळी त्या SP घाडगेंशी बोलले। ते घाडगे म्हणाले त्यांनाही काल रात्री 11:30च्या सुमारास ही माहिती मिळाली। त्यांनी ताबडतोब 2 पथकं पाठवली आहेत, NGOची टीम पाठवली आहे आणि फक्त ती परप्रांतीय आहे म्हणून हे प्रकरण दाबायचं आता इतकं खालच्या दर्जाचं सगळं चालणार आहे। तो जो पुढारी असेल ना, तो सरपंच, जे लोक आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग कारवाई करू असं आश्वासन मला आता SPनी दिलंय घाडगेंनी। ते म्हणाले की कम व्हॉट मे, पॉक्सो मध्ये ही सगळी कारवाई करता येते आणि ती आम्ही तातडीने करू। पण म्हणजे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळं दाबलं जात आहे, अतिशय। म्हणजे तिच्या वडिलांना धमकवण्यात आलं की तुम्ही काही बोललात तर तुम्हाला इथे धंदा करायचा असेल तर आम्ही करू देणार नाही, तर तुम्ही गप्प बसा। आणि स्थानिक लेवलवर तिच्यावर ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला गेलाय। मला हे अतिशय डिस्टर्बिंग वाटतंय, अतिशय धक्कादायक वाटतंय। जी, धन्यवाद अंजलीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।